श्री आदिशक्ती तुळजा भवानी शक 1596 आनंदनाम संवत्सरातील ज्येष्ठ मासाच्या शुद्ध पक्षातील 13व्या तिथीस शनिवारी रात्र 3 घटिका म्हणजे सूर्योदयाला 72 मिनिटे राहिलेली असताना श्री शिवछत्रपती शिवतीर्थ रायगडावर सिंहासनाधिष्ठित झाले आणि या भूमीचे मूळ रहिवासी म्हणजे हिंदूंचं परकीय इस्लामी सत्तांच्या पारतंत्र्यातील दास्यत्वाचं जीवन संपुष्टात आलं आणि एका नव्या युगाचा प्रारंभ झाला। तो पुण्य दिन म्हणजे श्री शिवछत्रपतींना झालेला राज्याभिषेक आहे। 21 एप्रिल 1526 ला पानिपताच्या पहिल्या लढाईत बाबराला जो विजय मिळाला तिथपासून ते शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या कार्यास प्रारंभ करेतोपर्यंत मुघलांना एकामागून एक जे विजय मिळत गेले त्यामुळे हिंदुस्थानात अशी मानसिकता निर्माण झाली की मुघल हे अजिंक्य आहेत आणि त्यांचा पराभव कोणीही करू शकत नाही। या मानसिकतेला पहिला धक्का कोणी दिला असेल तर तो शिवाजी महाराजांनी दिला। शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या अनुयायांनी म्हणजे मराठ्यांनी मुघलांचे एकामागून एक असे शेकडो पराभव केले आणि हे धर्मांध साम्राज्य संपुष्टात आणलं। मुघल साम्राज्याचं स्वरूप आपण समजून घेणं गरजेचं आहे। मुघलांनी स्वतःला कधीही हिंदू म्हणविलेलं नाही, हिंदुस्थानी म्हणविलेले नाही, उलट त्यांनी स्वतःला अभिमानानं तुर्क म्हणवलेलं आहे। आपण जर का त्या काळातले कागदपत्र काढून पाहिले तर मुघल साम्राज्य म्हणजेच भारताचं राज्य मुघलांशी झालेले करार तह म्हणजे भारताशी झालेले तह करार असं समजण्यात येत असे। मुघलांनी त्यांचे जे पूर्वसुरी होते राजकीय पूर्वसुरी त्यांच्याच ज्या पॉलिसीज होत्या त्याच पुढे त्यांनी कंटिन्यू केल्या। मुघलांनी जिजिया नव्याने लादला नाही, तो अगोदर चालूच होता, तो त्यांनी प्रभावीपणे त्याची अंमलबजावणी केली। मुघलांनी मंदिरं पाडायला नव्याने सुरुवात केली नाही, ती 1000 वर्ष पाडली जात होतीच। मुघलांनी त्याच्यावरती कळस चढविला। मुघलांनी इस्लामी जी काही दुष्कृत्य होती ती नव्याने सुरू केली नाही, ती सुरू होतीच, 1000 वर्ष सुरू होती। मुघलांनी ती फक्त प्रभावीपणे या सर्व गोष्टींची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली। एक एक करत सर्व हिंदू राज्यकर्ते हे मुघलांना शरण गेले आणि त्यांचे मांडलिक बनले। एक चितोडाचं राज्य राणा प्रतापांनी अकबराशी प्रदीर्घ संघर्ष करून स्वतःचं स्वतंत्र आबादित राखलं होतं। त्यांचा पुढं येणारा वंशज म्हणजे राणा अमरसिंह तो 1615-16 ला जहांगीराचा मांडलिक बनला आणि त्यानंतर हिंदुस्थानात कोणीही हिंदू राज्यकर्ता हा सार्वभौम सिंहासनाधिष्ठित राहिला नाही। औरंगजेब जेव्हा गादीवरती आला तेव्हा मुघल साम्राज्य हे बल्क बदक्षान काबूल कंदाहार पासून ते ढाक्यापर्यंत आणि काश्मीर पासून ते खाली जवळपास बीदर पर्यंत अशा औरस चौरस भूभागावरती पसरलेलं होतं। औरंगजेबानं त्याच्या कारकिर्दीच्या 2 टप्प्यांवरती 2 महत्वपूर्ण निर्णय घेतले। त्यानं पहिला निर्णय घेतला 9 एप्रिल 1669 ला। त्यानं सांगितलं की मुघल साम्राज्यातील सर्व मंदिरे पाडून टाकण्यात यावीत। त्याप्रमाणे ऑगस्ट 1669 मध्ये काशी विश्वनाथाचं वाराणसीतील मंदिर पाडण्यात आलं। त्याच्या जागेवरती 10 वर्षांनी म्हणजे 1677 मध्ये मशीद बांधली गेली। पुढच्या वर्षी जानेवारी 1670 मध्ये त्यानं मथुरेतील केशवरायाचं मंदिर पाडलं आणि त्याच्या जागेवरती ताबडतोब मशीद बांधण्यात आली। पण शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 25 वर्षांनी म्हणजे आपल्या सर्वांचं आदराचं स्थान हृदयातलं स्थान म्हणजे पंढरपुरातील विठोबाचं मंदिर हे त्यानं 2 जानेवारी 1705 ला पाडलं आणि ती जागा भ्रष्ट करण्यासाठी त्या ठिकाणी गाय कापली। हे मंदिरात असे हजारो मंदिरं पाडली गेली। त्यानं दुसरा निर्णय घेतला, तो पहिल्या निर्णयानंतर बरोबर 10 वर्षांनी घेतला। तो निर्णय हा 2 एप्रिल 1679 ला घेतला आणि बंद अगदी काही काळ बंद पडलेला जिजिया त्याने पुन्हा चालू केला आणि संपूर्ण मुघल साम्राज्यातून जिजियाची वसुली चालू झाली। हे जे सगळे राजपूत राज्यकर्ते मिर्झा राजा जयसिंह, जसवंतसिंह राठोड
आणि यांच्यासारखे इतर हे सगळे मुघलांचे मांडलिक होते. त्यामुळे महाराजा मिर्झा राजा ह्याला काहीही किंमत नव्हती. मुघल बादशाह जिथं सांगेल तिथं हे लोक नोकरी करत असत. आणि जी स्थिती राजपूतांची होती महाराष्ट्रात तीच स्थिती मराठ्यांची होती. शहाजी राजांचे सासरे आणि जिजामातांचे पिताश्री लखुजी राजे जाधवराव हे निजामशाही आणि मुघलांच्याकडे ते नोकरी करत होते. शहाजी राजांचे पिताश्री शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी राजे हे निजामशाहीकडून लढाई करताना पुण्याच्या पूर्वेला इंदापुराला मारले गेले. शहाजी राजे ज्यांचा कागदपत्रांमध्ये हिंदू सेनानी निजामशाही सैन्याचा हिंदू सेनानी असा उल्लेख केलेला आहे, ते शहाजी राजे हे पहिल्यांदा निजामशाहकडं नंतर मुघलांकडं आणि नंतर आदिलशहाकडं नोकरी करताना दिसून येत होते. ह्या सर्व जागीरदारांमध्ये स्वतंत्र राज्य निर्माण करण्याची अभिलाषा नव्हती. ती अभिलाषा शिवाजी महाराजांमध्ये होती. हे त्यांचं सर्वांपेक्षा एक वेगळेपण आहे. त्यांच्या मनात आलं की आपण हिंदूंकरता एक स्वतंत्र राज्य निर्माण केलं पाहिजे आणि ह्या सर्व लोकांची पारतंत्र्यातून मुक्तता केली पाहिजे. शिवाजी महाराजांनी हे जे राज्य निर्माण केलं, राज्याभिषेक का, राज्याभिषेक कशासाठी आणि राज्याभिषेकाचे दूरगामी परिणाम काय झाले, एवढ्या 3 गोष्टी तुम्हाला कळाल्या ना, तुम्हाला या राष्ट्राचा गेली 1400 वर्ष जो संघर्ष चालू आहे त्या संघर्षाचं चित्र सूर्यप्रकाशा इतकं तुमच्या समोर स्पष्ट होईल. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 1674 मध्ये झाला. लोकांना असं वाटतं की गागा भट्टांची आणि शिवाजी महाराजांची ओळख ही 1674 मधली आहे. असं नाही. 1664 मध्ये म्हणजे 10 वर्ष अगोदर एप्रिल महिन्यात राजापुराला एक धर्मसभा भरलेली आणि त्या धर्मसभेचे अध्यक्ष गागा भट्ट होते. त्या धर्मसभेचा जो निवाडा झाला त्या निवाड्याला शेवटी एक परिशिष्ट जोडलेलं आहे, शिवप्रशस्ती असं त्याचं नाव आहे. आणि ती शिवप्रशस्ती गागा भट्टांनी स्वतः रचलेली आहे. त्यात गागा भट्ट काय म्हणतात, मी शहाजी राजांचे सुपुत्र शिवराजाच्या आज्ञेवरून या धर्मसभेचा अध्यक्ष झालेलो आहे. गागा भट्टांनी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी हा मुहूर्त निवडला आणि त्याकरता त्यांनी स्वतंत्र ग्रंथ लिहिला, शिवराज्याभिषेक प्रयोग. तो ग्रंथ शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाकरताच लिहिलेला आहे. त्याचं कारण सांगतो. त्या ग्रंथात शिवाजी महाराजांचा 2 ठिकाणी उल्लेख आलेला आहे. एका ठिकाणी शिववर्मन आणि दुसऱ्या ठिकाणी शिववर्मा असा उल्लेख आलेला आहे. गागा भट्टांचं निराळं काय महत्व आहे. एक पूर्वी राजसूय यज्ञ केल्याशिवाय राज्याभिषेक करता येत नसे. मग तुम्ही म्हणाल की त्याला काय वेगळेपण आहे. राजसूय यज्ञ हा किमान 22 आणि कमाल 33 महिने चालत असे. आता तुम्ही म्हणणार की एवढा प्रदीर्घ काळ यज्ञ करू की राज्य करू, तर त्यामुळे गागा भट्टांनी राज्याभिषेक विधी राजसूयापासून वेगळा केला, निराळा केला, सोपा केला आणि सुटसुटीत केला. राज्याभिषेकाचे जे विधी आहेत त्याचं वर्णन दिलेलं आहे. त्याच्यातले 2 विधी महत्वाचे आहेत ते मी तुम्हाला सांगतो. ज्येष्ठ शुद्ध चतुर्थीला शिवाजी महाराजांची मुंज झाली आणि त्याच्यानंतर ज्येष्ठ शुद्ध षष्टीला त्यांचा आहे त्याच पत्न्यांशी पुन्हा संमंत्रक विवाह झाला. मौजी बंधन उशिरा झाल्या कारणानं आणि आपल्या हातून हत्या घडलेली असते त्याच्यामध्ये ब्रह्महत्या देखील आलीच. त्याच्यासाठी प्रायश्चित्त घेतलं जातं. त्या एका प्रायश्चित्ताला, पहिल्या प्रायश्चित्ताला तुलादान आणि दुसऱ्या प्रायश्चित्ताला तुला पुरुष दान विधी असं म्हटलं जातं. तर हे विधी तिकडं करण्यात आले. त्यामुळं राज्याभिषेकाच्या मार्गामध्ये कोणताही अडथळा नव्हता. राज्याभिषेकामध्ये सर्वांनी एकत्रित सहभाग घेतला आणि राज्याभिषेकाने सर्वांना आनंद झाला. तुम्ही सगळे हुशार आहात, मला काय सांगायचंय ते तुम्हाला कळालं असेल. राज्याभिषेकात हा कशासाठी आहे. शिवाजी महाराजांनी कारकिर्दीच्या अगदी सुरुवातीपासून स्वतःला सार्वभौम म्हणून लोकांच्या समोर ठेवलेलं होतं. शिवाजी महाराजांच्या कार्यालयातून गेलेली आज आपल्याकडं साधारण 300 पत्र उपलब्ध आहेत. ह्या 300 पत्रांचं अस्सल, नक्कल, संशयित, बनावट असे 4 भाग पडतात. त्यांच्या कार्यालयातून गेलेलं जे पहिलं पत्र आहे ते पहिलं पत्र 28 जानेवारी 1646 या तारखेचं आहे आणि त्या पत्राच्या माथ्यावरती शिवाजी महाराजांची मुद्रा उमटवलेली आहे. संस्कृत मुद्रा आहे ती. प्रतिपतचंद्र लेखे व वर्धिष्णुर विश्ववंदिता साह सुनो शिवसैस्या मुद्रा भद्राय राजते. प्रतिपदेच्या चंद्राच्या तुरीप्रमाणे वाढत जाणारी
विश्वाला वंद्य असणारी शाहजी राजांचे सुपुत्र श्री आदिशक्ती तुळजाभवानी शक 1596 आनंदनाम संवत्सरातील ज्येष्ठ मासाच्या शुद्ध पक्षातील 13व्या तिथीस शनिवारी रात्र 3 घटिका म्हणजे सूर्योदयाला 72 मिनिटे राहिलेली असताना श्री शिवछत्रपती शिवतीर्थ रायगडावर सिंहासनाधिष्ठित झाले आणि या भूमीचे मूळ रहिवासी म्हणजे हिंदूंचं परकीय इस्लामी सत्तांच्या पारतंत्र्यातील दास्यत्वाचं जीवन संपुष्टात आलं आणि एका नव्या युगाचा प्रारंभ झाला। तो पुण्य दिन म्हणजे श्री शिवछत्रपतींना झालेला राज्याभिषेक आहे। 21 एप्रिल 1526 ला पानपताच्या पहिल्या लढाईत बाबराला जो विजय मिळाला तिथपासून ते शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या कार्यास प्रारंभ करेतोपर्यंत मुघलांना एकामागून एक जे विजय मिळत गेले त्यामुळे हिंदुस्थानात अशी मानसिकता निर्माण झाली की मुघल हे अजिंक्य आहेत आणि त्यांचा पराभव कोणीही करू शकत नाही। या मानसिकतेला पहिला धक्का कोणी दिला असेल तर तो शिवाजी महाराजांनी दिला। शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या अनुयायांनी म्हणजे मराठ्यांनी मुघलांचे एकामागून एक असे शेकडो पराभव केले आणि हे धर्मांध साम्राज्य संपुष्टात आणलं। मुघल साम्राज्याचं स्वरूप आपण समजून घेणं गरजेचं आहे। मुघलांनी स्वतःला कधीही हिंदू म्हणविलेलं नाही, हिंदुस्थानी म्हणविलेले नाही, उलट त्यांनी स्वतःला अभिमानानं तुर्क म्हणवलेलं आहे। आपण जर का त्या काळातले कागदपत्र काढून पाहिले तर मुघल साम्राज्य म्हणजेच भारताचं राज्य मुघलांशी झालेले करार तह म्हणजे भारताशी झालेले तह करार असं समजण्यात येत असे। मुघलांनी त्यांचे जे पूर्वसुरी होते, राजकीय पूर्वसुरी, त्यांच्याच ज्या पॉलिसीज होत्या त्याच पुढे त्यांनी कंटिन्यू केल्या। मुघलांनी जिजिया नव्याने लादला नाही, तो अगोदर चालूच होता, तो त्याचं त्यांनी प्रभावीपणे त्याची अंमलबजावणी केली। मुघलांनी मंदिरं पाडायला नव्याने सुरुवात केली नाही, ती 1000 वर्ष पाडली जात होतीच। मुघलांनी त्याच्यावरती कळस चढविला। मुघलांनी इस्लामी जी काही दुष्कृत्य होती ती नव्याने सुरू केली नाही, ती सुरू होतीच, 1000 वर्ष सुरू होती। मुघलांनी ती फक्त प्रभावीपणे या सर्व गोष्टींची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली। एक एक करत सर्व हिंदू राज्यकर्ते हे मुघलांना शरण गेले आणि त्यांचे मांडलिक बनले। एक चितोडाचं राज्य राणा प्रतापांनी अकबराशी प्रदीर्घ संघर्ष करून स्वतःचं स्वतंत्र आबादित राखलं होतं। त्यांचा पुढं येणारा वंशज म्हणजे राणा अमरसिंह तो 1615-16 ला जहांगीराचा मांडलिक बनला आणि त्यानंतर हिंदुस्थानात कोणीही हिंदू राज्यकर्ता हा सार्वभौम सिंहासनाधिष्ठित राहिला नाही। औरंगजेब जेव्हा गादीवरती आला तेव्हा मुघल साम्राज्य हे बल्क, बदक्षान, काबूल, कंदाहार पासून ते ढाक्यापर्यंत आणि काश्मीर पासून ते खाली जवळपास बीदर पर्यंत अशा औरस चौरस भूभागावरती पसरलेलं होतं। औरंगजेबाने त्याच्या कारकिर्दीच्या 2 टप्प्यांवरती 2 महत्त्वपूर्ण निर्णय घेतले। त्यानं पहिला निर्णय घेतला 9 एप्रिल 1669 ला। त्यानं सांगितलं की मुघल साम्राज्यातील सर्व मंदिरे पाडून टाकण्यात यावीत। त्याप्रमाणे ऑगस्ट 1669 मध्ये काशी विश्वनाथाचं वाराणसीतील मंदिर पाडण्यात आलं। त्याच्या जागेवरती 10 वर्षांनी म्हणजे 1677 मध्ये मशीद बांधली गेली। पुढच्या वर्षी जानेवारी 1670 मध्ये त्यानं मथुरेतील केशवरायाचं मंदिर पाडलं आणि त्याच्या जागेवरती ताबडतोब मशीद बांधण्यात आली। पण शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 25 वर्षांनी म्हणजे आपल्या सर्वांचं आदराचं स्थान, हृदयातलं स्थान म्हणजे पंढरपुरातील विठोबाचं मंदिर हे त्यानं 2 जानेवारी 1705 ला पाडलं आणि ती जागा भ्रष्ट करण्यासाठी त्या ठिकाणी गाय कापली। हे मंदिरात असे हजारो मंदिरं पाडली गेली। त्यानं दुसरा निर्णय घेतला, तो पहिल्या निर्णयानंतर बरोबर 10 वर्षांनी घेतला। तो निर्णय हा 2 एप्रिल 1679 ला घेतला आणि बंद काही काळ, अगदी काही काळ बंद पडलेला जिजिया त्याने पुन्हा चालू केला
आणि संपूर्ण मुघल साम्राज्यातून जिजियाची वसुली चालू झाली. हे जे सगळे राजपूत राज्यकर्ते, मिर्झा राजा जयसिंह, जसवंत सिंह राठोड आणि यांच्यासारखे इतर, हे सगळे मुघलांचे मांडलिक होते. त्यामुळे महाराजा, मिर्झा राजा ह्याला काहीही किंमत नव्हती. मुघल बादशाह जिथं सांगेल तिथं हे लोक नोकरी करत असत. आणि जी स्थिती राजपूतांची होती महाराष्ट्रात, तीच स्थिती मराठ्यांची होती. शहाजी राजांचे सासरे आणि जिजामातांचे पिताश्री लखुजी राजे जाधवराव हे निजामशाही आणि मुघलांच्याकडे ते नोकरी करत होते. शहाजी राजांचे पिताश्री शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी राजे हे निजामशाहीकडून लढाई करताना पुण्याच्या पूर्वेला इंदापुराला मारले गेले. शहाजी राजे ज्यांचा कागदपत्रांमध्ये हिंदू सेनानी, निजामशाही सैन्याचा हिंदू सेनानी असा उल्लेख केलेला आहे, ते शहाजी राजे हे पहिल्यांदा निजामशाहकडं, नंतर मुघलांकडं आणि नंतर आदिलशहाकडं नोकरी करताना दिसून येत होते. ह्या सर्व जागीरदारांमध्ये स्वतंत्र राज्य निर्माण करण्याची अभिलाषा नव्हती. ती अभिलाषा शिवाजी महाराजांमध्ये होती. हे त्यांचं सर्वांपेक्षा एक वेगळेपण आहे. त्यांच्या मनात आलं की आपण हिंदूंकरता एक स्वतंत्र राज्य निर्माण केलं पाहिजे आणि ह्या सर्व लोकांची पारतंत्र्यातून मुक्तता केली पाहिजे. शिवाजी महाराजांनी हे जे राज्य निर्माण केलं, राज्याभिषेक का, राज्याभिषेक कशासाठी आणि राज्याभिषेकाचे दूरगामी परिणाम काय झाले, एवढ्या 3 गोष्टी तुम्हाला कळाल्या ना, तुम्हाला या राष्ट्राचा गेली 1400 वर्ष जो संघर्ष चालू आहे त्या संघर्षाचं चित्र सूर्यप्रकाशा इतकं तुमच्या समोर स्पष्ट होईल. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 1674 मध्ये झाला. लोकांना असं वाटतं की गागा भट्टांची आणि शिवाजी महाराजांची ओळख ही 1674 मधली आहे. असं नाही. 1664 मध्ये म्हणजे 10 वर्ष अगोदर एप्रिल महिन्यात राजापुराला एक धर्मसभा भरलेली आणि त्या धर्मसभेचे अध्यक्ष गागा भट्ट होते. त्या धर्मसभेचा जो निवाडा झाला, त्या निवाड्याला शेवटी एक परिशिष्ट जोडलेलं आहे, शिवप्रशस्ती असं त्याचं नाव आहे. आणि ती शिवप्रशस्ती गागा भट्टांनी स्वतः रचलेली आहे. त्यात गागा भट्ट काय म्हणतात, मी शहाजी राजांचे सुपुत्र शिवराजाच्या आज्ञेवरून या धर्मसभेचा अध्यक्ष झालेलो आहे. गागा भट्टांनी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी हा मुहूर्त निवडला आणि त्याकरता त्यांनी स्वतंत्र ग्रंथ लिहिला, शिवराज्याभिषेक प्रयोग. तो ग्रंथ शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाकरताच लिहिलेला आहे. त्याचं कारण सांगतो. त्या ग्रंथात शिवाजी महाराजांचा 2 ठिकाणी उल्लेख आलेला आहे. एका ठिकाणी शिववर्मन आणि दुसऱ्या ठिकाणी शिववर्मा असा उल्लेख आलेला आहे. गागा भट्टांचं निराळं काय महत्व आहे. एक पूर्वी राजसूय यज्ञ केल्याशिवाय राज्याभिषेक करता येत नसे. आणि मग तुम्ही म्हणाल की त्याला काय वेगळेपण आहे. राजसूय यज्ञ हा किमान 22 आणि कमाल 33 महिने चालत असे. आता तुम्ही म्हणणार की एवढा प्रदीर्घ काळ यज्ञ करू की राज्य करू, तर त्यामुळं गागा भट्टांनी राज्याभिषेक विधी राजसूयापासून वेगळा केला, निराळा केला, सोपा केला आणि सुटसुटीत केला. राज्याभिषेकाचे जे विधी आहेत त्याचं वर्णन दिलेलं आहे. त्याच्यातले 2 विधी महत्वाचे आहेत ते मी तुम्हाला सांगतो. ज्येष्ठ शुद्ध चतुर्थीला शिवाजी महाराजांची मुंज झाली आणि त्याच्यानंतर ज्येष्ठ शुद्ध षष्टीला त्यांचा आहे त्याच पत्न्यांशी पुन्हा संमंत्रक विवाह झाला. मौजी बंधन उशिरा झाल्या कारणानं आणि आपल्या हातून हत्या घडलेली असते, त्याच्यामध्ये ब्रह्महत्या देखील आलीच. त्याच्यासाठी प्रायश्चित्त घेतलं जातं. त्या एका प्रायश्चित्ताला, पहिल्या प्रायश्चित्ताला तुलादान आणि दुसऱ्या प्रायश्चित्ताला तुला पुरुष दान विधी असं म्हटलं जातं. तर हे विधी तिकडं करण्यात आले. त्यामुळं राज्याभिषेकाच्या मार्गामध्ये कोणताही अडथळा नव्हता. राज्याभिषेकामध्ये सर्वांनी एकत्रित सहभाग घेतला आणि राज्याभिषेकाने सर्वांना आनंद झाला. तुम्ही सगळे हुशार आहात, मला काय सांगायचंय ते तुम्हाला कळालं असेल. राज्याभिषेकात हा कशासाठी आहे. शिवाजी महाराजांनी कारकिर्दीच्या अगदी सुरुवातीपासून स्वतःला सार्वभौम म्हणून लोकांच्या समोर ठेवलेलं होतं. शिवाजी महाराजांच्या कार्यालयातून गेलेली आज आपल्याकडं साधारण 300 पत्र उपलब्ध आहेत. ह्या 300 पत्रांचं अस्सल, नक्कल, संशयित, बनावट असे 4 भाग पडतात. त्यांच्या कार्यालयातून गेलेलं जे पहिलं पत्र आहे ते पहिलं पत्र 28 जानेवारी 1646 या तारखेचं आहे आणि त्या पत्राच्या माथ्यावरती शिवाजी महाराजांची मुद्रा उमटवलेली आहे. संस्कृत मुद्रा आहे ती.
प्रतिपचंद्र लेखे व वर्धिष्णुर विश्ववंदिता साह सुनो शिवस्यैस्या मुद्रा भद्राय राजते. प्रतिपदेच्या चंद्राच्या पुरीप्रमाणे वाढत जाणारी, विश्वाला वंद्य असणारी शाहजी राजांचे सुपुत्र श्री आदिशक्ती तुळजाभवानी शक 1596 आनंदनाम संवत्सरातील ज्येष्ठ मासाच्या शुद्ध पक्षातील 13व्या तिथीस शनिवारी रात्र 3 घटिका म्हणजे सूर्योदयाला 72 मिनिटे राहिलेली असताना श्री शिवछत्रपती शिवतीर्थ रायगडावर सिंहासनाधिष्ठित झाले आणि या भूमीचे मूळ रहिवासी म्हणजे हिंदूंचं परकीय इस्लामी सत्तांच्या पारतंत्र्यातील दास्यत्वाचं जीवन संपुष्टात आलं आणि एका नव्या युगाचा प्रारंभ झाला. तो पुण्य दिन म्हणजे श्री शिवछत्रपतींना झालेला राज्याभिषेक आहे. 21 एप्रिल 1526 पानपताच्या पहिल्या लढाईत बाबराला जो विजय मिळाला तिथपासून ते शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या कार्यास प्रारंभ करेतोपर्यंत मुघलांना एकामागून एक जे विजय मिळत गेले त्यामुळे हिंदुस्थानात अशी मानसिकता निर्माण झाली की मुघल हे अजिंक्य आहेत आणि त्यांचा पराभव कोणीही करू शकत नाही. या मानसिकतेला पहिला धक्का कोणी दिला असेल तर तो शिवाजी महाराजांनी दिला. शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या अनुयायांनी म्हणजे मराठ्यांनी मुघलांचे एकामागून एक असे शेकडो पराभव केले आणि हे धर्मांध साम्राज्य संपुष्टात आणलं. मुघल साम्राज्याचं स्वरूप आपण समजून घेणं गरजेचं आहे. मुघलांनी स्वतःला कधीही हिंदू म्हणविलेलं नाही, हिंदुस्थानी म्हणविलेले नाही. उलट त्यांनी स्वतःला अभिमानानं तुर्क म्हणवलेलं आहे. आपण जर का त्या काळातले कागदपत्र काढून पाहिले तर मुघल साम्राज्य म्हणजेच भारताचं राज्य, मुघलांशी झालेले करार तह म्हणजे भारताशी झालेले तह करार असं समजण्यात येत असे. मुघलांनी त्यांचे जे पूर्वसुरी होते, राजकीय पूर्वसुरी, त्यांच्याच ज्या पॉलिसीज होत्या त्याच पुढे त्यांनी कंटिन्यू केल्या. मुघलांनी जिजिया नव्याने लादला नाही, तो अगोदर चालूच होता. तो त्याचं त्यांनी प्रभावीपणे त्याची अंमलबजावणी केली. मुघलांनी मंदिरं पाडायला नव्याने सुरुवात केली नाही, ती 1000 वर्ष पाडली जात होतीच. मुघलांनी त्याच्यावरती कळस चढविला. मुघलांनी इस्लामी जी काही दुष्कृत्य होती ती नव्याने सुरू केली नाही, ती सुरू होतीच. 1000 वर्ष सुरू होती. मुघलांनी ती फक्त प्रभावीपणे या सर्व गोष्टींची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली. एक एक करत सर्व हिंदू राज्यकर्ते हे मुघलांना शरण गेले आणि त्यांचे मांडलिक बनले. एक चितोडाचं राज्य राणा प्रतापांनी अकबराशी प्रदीर्घ संघर्ष करून स्वतःचं स्वतंत्र आबादित राखलं होतं. त्यांचा पुढं येणारा वंशज म्हणजे राणा अमरसिंह तो 1615-16 जहांगीराचा मांडलिक बनला आणि त्यानंतर हिंदुस्थानात कोणीही हिंदू राज्यकर्ता हा सार्वभौम सिंहासनाधिष्ठित राहिला नाही. औरंगजेब जेव्हा गादीवरती आला तेव्हा मुघल साम्राज्य हे बल्क, बदक्षान, काबूल, कंदाहार पासून ते ढाक्यापर्यंत आणि काश्मीर पासून ते खाली जवळपास बीदर पर्यंत अशा औरस चौरस भूभागावरती पसरलेलं होतं. औरंगजेबानं त्याच्या कारकिर्दीच्या 2 टप्प्यांवरती 2 महत्वपूर्ण निर्णय घेतले. त्यानं पहिला निर्णय घेतला 9 एप्रिल 1669 त्यानं सांगितलं की मुघल साम्राज्यातील सर्व मंदिरे पाडून टाकण्यात यावीत. त्याप्रमाणे ऑगस्ट 1669 मध्ये काशी विश्वनाथाचं वाराणसीतील मंदिर पाडण्यात आलं. त्याच्या जागेवरती 10 वर्षांनी म्हणजे 1677 मध्ये मशीद बांधली गेली. पुढच्या वर्षी जानेवारी 1670 मध्ये त्यानं मथुरेतील केशवरायाचं मंदिर पाडलं आणि त्याच्या जागेवरती ताबडतोब मशीद बांधण्यात आली. पण शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 25 वर्षांनी म्हणजे आपल्या सर्वांचं आदराचं स्थान, हृदयातलं स्थान म्हणजे पंढरपुरातील विठोबाचं मंदिर हे त्यानं 2 जानेवारी 1705 पाडलं आणि ती जागा भ्रष्ट करण्यासाठी त्या ठिकाणी गाय कापली. हे मंदिरात असे हजारो मंदिरं पाडली गेली. त्यानं दुसरा निर्णय घेतला, तो पहिल्या निर्णयानंतर बरोबर 10 वर्षांनी घेतला. तो निर्णय
हा 2 एप्रिल 1679 ला घेतला आणि अगदी काही काळ बंद पडलेला जिजिया त्याने पुन्हा चालू केला आणि संपूर्ण मुघल साम्राज्यातून जिजियाची वसुली चालू झाली. हे जे सगळे राजपूत राज्यकर्ते मिर्झा राजा जयसिंह, जसवंत सिंह राठोड आणि यांच्यासारखे इतर हे सगळे मुघलांचे मांडलिक होते. त्यामुळे महाराजा, मिर्झा राजा ह्याला काहीही किंमत नव्हती. मुघल बादशाह जिथं सांगेल तिथं हे लोक नोकरी करत असत आणि जी स्थिती राजपूतांची होती महाराष्ट्रात तीच स्थिती मराठ्यांची होती. शहाजी राजांचे सासरे आणि जिजामातांचे पिताश्री लखुजी राजे जाधवराव हे निजामशाही आणि मुघलांच्याकडे ते नोकरी करत होते. शहाजी राजांचे पिताश्री शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी राजे हे निजामशाहीकडून लढाई करताना पुण्याच्या पूर्वेला इंदापुराला मारले गेले. शहाजी राजे ज्यांचा कागदपत्रांमध्ये हिंदू सेनानी, निजामशाही सैन्याचा हिंदू सेनानी असा उल्लेख केलेला आहे, ते शहाजी राजे हे पहिल्यांदा निजामशहाकडं, नंतर मुघलांकडं आणि नंतर आदिलशहाकडं नोकरी करताना दिसून येत होते. ह्या सर्व जागीरदारांमध्ये स्वतंत्र राज्य निर्माण करण्याची अभिलाषा नव्हती. ती अभिलाषा शिवाजी महाराजांमध्ये होती. हे त्यांचं सर्वांपेक्षा एक वेगळेपण आहे. त्यांच्या मनात आलं की आपण हिंदूंकरता एक स्वतंत्र राज्य निर्माण केलं पाहिजे आणि ह्या सर्व लोकांची पारतंत्र्यातून मुक्तता केली पाहिजे. शिवाजी महाराजांनी हे जे राज्य निर्माण केलं, राज्याभिषेक का, राज्याभिषेक कशासाठी आणि राज्याभिषेकाचे दूरगामी परिणाम काय झाले, एवढ्या 3 गोष्टी तुम्हाला कळाल्या ना, तुम्हाला या राष्ट्राचा गेली 1400 वर्ष जो संघर्ष चालू आहे त्या संघर्षाचं चित्र सूर्यप्रकाशा इतकं तुमच्या समोर स्पष्ट होईल. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 1674 मध्ये झाला. लोकांना असं वाटतं की गागा भट्टांची आणि शिवाजी महाराजांची ओळख ही 1674 मधली आहे. असं नाही. 1664 मध्ये म्हणजे 10 वर्ष अगोदर एप्रिल महिन्यात राजापुराला एक धर्मसभा भरलेली आणि त्या धर्मसभेचे अध्यक्ष गागा भट्ट होते. त्या धर्मसभेचा जो निवाडा झाला त्या निवाड्याला शेवटी एक परिशिष्ट जोडलेलं आहे, शिवप्रशस्ती असं त्याचं नाव आहे आणि ती शिवप्रशस्ती गागा भट्टांनी स्वतः रचलेली आहे. त्यात गागा भट्ट काय म्हणतात, मी शहाजी राजांचे सुपुत्र शिवराजाच्या आज्ञेवरून या धर्मसभेचा अध्यक्ष झालेलो आहे. गागा भट्टांनी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी हा मुहूर्त निवडला आणि त्याकरता त्यांनी स्वतंत्र ग्रंथ लिहिला, शिवराज्याभिषेक प्रयोग. तो ग्रंथ शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाकरताच लिहिलेला आहे. त्याचं कारण सांगतो. त्या ग्रंथात शिवाजी महाराजांचा 2 ठिकाणी उल्लेख आलेला आहे. एका ठिकाणी शिववर्मन आणि दुसऱ्या ठिकाणी शिववर्मा असा उल्लेख आलेला आहे. गागा भट्टांचं निराळं काय महत्व आहे. एक पूर्वी राजसूय यज्ञ केल्याशिवाय राज्याभिषेक करता येत नसे. आणि मग तुम्ही म्हणाल की त्याला काय वेगळेपण आहे. राजसूय यज्ञ हा किमान 22 आणि कमाल 33 महिने चालत असे. आता तुम्ही म्हणणार की एवढा प्रदीर्घ काळ यज्ञ करू की राज्य करू, तर त्यामुळं गागा भट्टांनी राज्याभिषेक विधी राजसूयापासून वेगळा केला, निराळा केला, सोपा केला आणि सुटसुटीत केला. राज्याभिषेकाचे जे विधी आहेत त्याचं वर्णन दिलेलं आहे. त्याच्यातले 2 विधी महत्वाचे आहेत ते मी तुम्हाला सांगतो. ज्येष्ठ शुद्ध चतुर्थीला शिवाजी महाराजांची मुंज झाली आणि त्याच्यानंतर ज्येष्ठ शुद्ध षष्टीला त्यांचा आहे त्याच पत्न्यांशी पुन्हा समंत्रक विवाह झाला. मौजी बंधन उशिरा झाल्या कारणानं आणि आपल्या हातून हत्या घडलेली असते त्याच्यामध्ये ब्रह्महत्या देखील आलीच. त्याच्यासाठी प्रायश्चित्त घेतलं जातं. त्या एका प्रायश्चित्ताला, पहिल्या प्रायश्चित्ताला तुलादान आणि दुसऱ्या प्रायश्चित्ताला तुला पुरुष दान विधी असं म्हटलं जातं. तर हे विधी तिकडं करण्यात आले. त्यामुळं राज्याभिषेकाच्या मार्गामध्ये कोणताही अडथळा नव्हता. राज्याभिषेकामध्ये सर्वांनी एकत्रित सहभाग घेतला आणि राज्याभिषेकाने सर्वांना आनंद झाला. तुम्ही सगळे हुशार आहात, मला काय सांगायचंय ते तुम्हाला कळालं असेल. राज्याभिषेकात हा कशासाठी आहे. शिवाजी महाराजांनी कारकिर्दीच्या अगदी सुरुवातीपासून स्वतःला सार्वभौम म्हणून लोकांच्या समोर ठेवलेलं होतं. शिवाजी महाराजांच्या कार्यालयातून गेलेली आज आपल्याकडं साधारण 300 पत्र उपलब्ध आहेत. ह्या 300 पत्रांचं अस्सल, नक्कल, संशयित, बनावट असे 4 भाग पडतात. त्यांच्या कार्यालयातून गेलेलं जे पहिलं पत्र आहे
ते पहिलं पत्र 28 जानेवारी 1646 या तारखेचं आहे आणि त्या पत्राच्या माथ्यावरती शिवाजी महाराजांची मुद्रा उमटवलेली आहे. संस्कृत मुद्रा आहे ती. प्रतिपचंद्र लेखे व वर्धिष्णुर विश्ववंदिता साह सुनो शिवस्यच्या मुद्रा भद्राय राजते. प्रतिपदेच्या चंद्राच्या कोरीप्रमाणे वाढत जाणारी, विश्वाला वंद्य असणारी शाहजी राजांचे सुपुत्र श्री आदिशक्ती तुळजा भवानी शक 1596 आनंदनाम संवत्सरातील ज्येष्ठ मासाच्या शुद्ध पक्षातील 13व्या तिथीस शनिवारी रात्र 3 घटिका म्हणजे सूर्योदयाला 72 मिनिटे राहिलेली असताना श्री शिवछत्रपती शिवतीर्थ रायगडावर सिंहासनाधिष्ठित झाले आणि या भूमीचे मूळ रहिवासी म्हणजे हिंदूंचं परकीय इस्लामी सत्तांच्या पारतंत्र्यातील दास्यत्वाचं जीवन संपुष्टात आलं आणि एका नव्या युगाचा प्रारंभ झाला. तो पुण्य दिन म्हणजे श्री शिवछत्रपतींना झालेला राज्याभिषेक आहे. 21 एप्रिल 1526 पानपताच्या पहिल्या लढाईत बाबराला जो विजय मिळाला तिथपासून ते शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या कार्यास प्रारंभ करेतोपर्यंत मुघलांना एकामागून एक जे विजय मिळत गेले त्यामुळे हिंदुस्थानात अशी मानसिकता निर्माण झाली की मुघल हे अजिंक्य आहेत आणि त्यांचा पराभव कोणीही करू शकत नाही. या मानसिकतेला पहिला धक्का कोणी दिला असेल तर तो शिवाजी महाराजांनी दिला. शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या अनुयायांनी म्हणजे मराठ्यांनी मुघलांचे एकामागून एक असे शेकडो पराभव केले आणि हे धर्मांध साम्राज्य संपुष्टात आणलं. मुघल साम्राज्याचं स्वरूप आपण समजून घेणं गरजेचं आहे. मुघलांनी स्वतःला कधीही हिंदू म्हणविलेलं नाही, हिंदुस्थानी म्हणविलेले नाही. उलट त्यांनी स्वतःला अभिमानानं तुर्क म्हणवलेलं आहे. आपण जर का त्या काळातले कागदपत्र काढून पाहिले तर मुघल साम्राज्य म्हणजेच भारताचं राज्य मुघलांशी झालेले करार तह म्हणजे भारताशी झालेले तह करार असं समजण्यात येत असे. मुघलांनी त्यांचे जे पूर्वसुरी होते, राजकीय पूर्वसुरी